हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट आणि पौष्टिक असे तुपातले खजूर बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे खजूर घेतलेले आहेत। हे ओले खजूर आहेत। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही कंपनीचे खजूर इथे घेऊ शकता। आपण इथे हे वाले खजूर घेतलेत, अगदी ओलसर असे हे खजूर आहेत। आता साधारणतः असे 8-10 खजूर आपण प्लेटीमध्ये काढून घेतलेत। आता ह्या प्रत्येक खजुराला आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मध्यभागी तुम्ही इथे पाहू शकता आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत। प्रत्येक खजुराला अशा पद्धतीने चीर पाडायची आणि त्यातली बी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता या सगळ्या खजुरातल्या बिया आपण इथे काढून घेतलेल्या आहेत। इथे आता आपण तूप सुद्धा घेतलेला आहे। आता हा जो एक एक खजूर आहे, ह्या खजुरामध्ये आपण चीर पाडून घेतले, त्यामध्ये आपल्याला आता तूप भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळ्या खजुरांमध्ये आपल्याला तूप भरून घ्यायचं आहे आणि हा खजूर अलगद मिटायचा आहे आणि तो आपल्याला बर्नीमध्ये ठेवून द्यायचा आहे। आता हे सगळे खजूर आहेत, ह्या सगळ्या खजुरांमध्ये आपल्याला अशा पद्धतीने तूप भरून घ्यायचं आहे। अगदी 15-20 दिवस तुम्ही असेच हे खजूर ठेवू शकता। रोज एक एक खजूर उपाशी पोटी तुम्ही खाऊ शकता। खूप आरोग्यासाठी चांगले असतात। अशा पद्धतीने तुम्ही खजूर बर्नीत भरून ठेवले की ते बरेच दिवस टिकतात। तुम्ही अगदी औषध म्हणून सुद्धा हे खजूर खाऊ शकता। ह्याचे बरेच सारे फायदे आहेत। तुम्ही जर नेटवरती सर्च केले तर तुम्हाला मिळून जातील, ह्याचे बरेच फायदे असतात। तूप आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। रोजच्या आहारात ते 1 चमचाभर इतकं गेलंच पाहिजे। या निमित्ताने तूप सुद्धा तुमच्या पोटात जातं। खूपच बेसिक अशी ही रेसिपी आहे, पण अगदी आरोग्यदायी असा हा पदार्थ आहे। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने हे सगळे खजूर आता बनवून तयार आहेत। या बरणीला आपण झाकण लावून ही बरणी अशीच ठेवू शकतो। तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी एक एक खजूर नक्की खात जा। तुमच्या घरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे खजूर नक्की बनवा। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।